मी आज जिऱ्याचं सरबत करणार आहे. त्याच्यासाठी लागणारी मी पाव किलो खडी साखर घेतली आहे. खडी साखर घेतली ह्याच्यासाठी की साधी साखर आणि गूळ हा उष्ण असतो आणि हे आता गरमीचे दिवस असल्यामुळे उष्ण खाल्लेलं या दिवसात चांगलं नाही, म्हणून मी खडी साखर ही औषधी पण आहे म्हणून मी खडी साखर घेतली आहे. पाव किलो आहे. त्याच्यासाठी 4 चमचे मी जिरं घेतलं आहे. हे काळं मीठ असतं ना, ते पण औषधी आहे म्हणून ते मी पाऊण चमचा जवळजवळ आहे. ही बडीशेप घेतली 1 चमचा, 10 मिरी घेतली आहेत आणि 1 लिंबू घेतला आहे आणि चाट मसाला घेतला आहे मी 1 चमचा. मी आता हे तवा तापत ठेवला आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम बारीकवर हे करायचं आहे, नाहीतर मग ते करपू द्यायचं नाही आहे आपल्याला. जिरं टाकते, बडीशेप पण टाकते. जास्त भाजलं तर कडवटपणा येईल म्हणून जास्त भाजायचं नाही आहे. थोडंसं हलकंसं हे करून परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जिऱ्याचं सरबत हे ना, आता गरमी आहे त्याच्यामुळे जिऱ्याचं सरबत आता ह्या दिवसामध्ये घेतलं तर थंडावा शरीराला मिळतो आणि त्याचा चांगला उपयोग पण होतो जिऱ्याचं सरबतने, म्हणून ह्या दिवसात जिऱ्याचं सरबत प्यावं. बघा हे भाजलं आहे. आता गॅस बंद केला आहे. हलकंसं भाजायचं आहे. गॅस अजिबात मोठं करायचं नाही, नाही तर करपलं तर कडवटपणा येऊ शकतो सरबतामध्ये. बघा छानपैकी भाजलं आहे. मी आता गॅस बंद केला आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची आहे. ही बघा, ही मी खडी साखर आता पातेल्यामध्ये टाकते. ही पाव किलो आहे. त्याच्याबरोबर पाऊण पेला मी पाणी घेतलंय. हे आता विरघळायला द्यायचे आहे थोडा वेळ. हे बघा साखर चांगली आता विरघळली आहे आणि हे चांगलं घट्टपणा आले. याला 1 तारी किंवा 2 तारी करावं लागत नाही. चिकटपणा जरा आला ना की हे बंद करायचं आहे. म्हणजे हे घालायचे आहेत आपल्याला. जिरा पूड घातली आता. जिरा आणि हे घातले आहे ते बडीशेप ही बारीक केली आहे. मिरी, बडीशेप आणि जिरं हे साहित्य घातलेलं आहे बारीक करून. हे बघा आता ह्याच्यामध्ये मी मीठ आणि चाट मसाला टाकते. चाट मसाल्याने चांगला सुगंध येतो आणि पचायला पण चांगलं असतं. आता गॅस मी बंद केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 लिंबूचा रस काढलेला आहे, ते मी आता ह्याच्यामध्ये ओतते. हे गार झाल्यावर म्हणजे बंद गॅस केल्यावरच टाकायचं असतं, नाही तर त्याचा कडवटपणा येतो, म्हणून नंतरच टाकायचं आहे. हे गॅस बंद केल्यानंतर. हे बघा हे आता व्यवस्थित मी तयार केले. आता हे गाळून घेणार आहे मी. हे सरबत आता चांगलं थंड झालेलं आहे. हे मी आता गाळून घेणार आहे. हे चांगलं 2 महिने टिकतं चांगलं हे सरबत. हे फ्रीजमध्ये भरून ठेवायचं बाटलीमध्ये. 2 महिने चांगलं व्यवस्थित राहतं सरबत. हे मी आता गाळून घेतलं आहे पूर्ण आणि हे पित्तासाठी आणि ॲसिडिटीसाठी चांगलं आहे. थंड असल्यामुळे ॲसिडिटी आणि पित्ताला उपयोग आहे त्याचा. हे 2 चमचे मी सरबत आता तयार करण्यासाठी घालते. याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे. हे बघा
हे सरबत ना आपलं आपण बाजारातून आणतो ना विकत रेडीमेड, तसंच अगदी तीच अगदी चव आहे आणि छान लागतं. हे बघा घरगुती करून तुम्ही